त्याच वेळेला त्यांनी पत्रकारांशी वार्तालाप करताना सांगितलं की पुणे आणि पिंपरी चिंचवड या महापालिकेमध्ये भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे दोन प्रमुख पक्ष आहेत. त्याच्यामुळे आम्ही दोघेही मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये निवडणुका लढणार आहोत आणि ही स्ट्रॅटेजी ठरत असताना प्रदेशाध्यक्ष म्हणून मी सुद्धा त्याकडे उपस्थित होतो. जे राजकीय समीकरण मांडलं गेलं ते अत्यंत योग्य होतं आणि त्याच्यातून पुणे शहर असेल किंवा पिंपरी चिंचवड असेल इथे आम्ही आता स्वतंत्रपणाने निवडणुका लढतो आहोत. राज्यभरातलं चित्र आशादायक असतानाच कालपासून मी पुणे पिंपरी चिंचवडच्या परिसरामध्ये आहे. काल पिंपरी चिंचवडमध्ये होतो, संध्याकाळी काल वारजेमध्ये होतो, आज आपल्याशी संवाद करतो आहे. निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी पूर्णपणाने लक्ष केंद्रित करत या दोन्ही शहरामध्ये संबंध विभाग त्यांनी पिंजून काढत एक रणनीती पक्षाची म्हणून त्या ठिकाणी ठरवली आणि या निवडणुकीला सामोरं जात असतानाच आदरणीय पवारसाहेबांच्या नावाने असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हाही या निवडणुकीमध्ये सोबत आम्ही एकत्रितपणाने त्या निवडणुकीला लढतो. पिंपरी चिंचवडमध्ये काही ठिकाणी शिवसेनासुद्धा सोबत आहे. या निवडणुकीमध्ये सुद्धा एक चांगल्या पद्धतीची कामगिरी शहरामध्ये निश्चितपणाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी होईल असा मला विश्वास आहे. एकेकाळी पुणे पिंपरी चिंचवड काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला होता. दीर्घकाळ कलमाडींनी या शहरामध्ये नेतृत्व केलं. स्वर्गीय कलमाडी साहेबांनी पिंपरी चिंचवडच्या परिसरामध्ये नगरपालिका स्थापन झाली त्यावेळेला अण्णासाहेब मगर, त्यानंतर प्राध्यापक रामकृष्ण मोरे यांनी नेतृत्व केलं. पण अजितदादांनी प्रामुख्याने या दोन शहरामध्ये पक्षाच्या वतीने लक्ष घालण्याची भूमिका ठरवल्याच्या नंतर एक हाती सत्ता पुणेकरांनी आणि पिंपरी चिंचवडकरांनी दादांच्या हातामध्ये त्या ठिकाणी दिली आणि या दोन्ही शहरामध्ये झालेल्या पायाभूत सुविधांचा प्रचंड विकास पुणेकर आणि पिंपरी चिंचवडकर अनुभवत आहेत. मला आठवतं की मी नगरविकास राज्यमंत्री असताना अनेक आजूबाजूची ग्रामीण भागांतील गावांचा समावेश पुणे महापालिकेमध्ये झाला. काही समावेश झाली, काही विरोध झाला, ती गावं बघण्यामध्ये आली. कमिटी माझ्या अध्यक्षतेखाली त्यावेळेला होती. पण जो ग्रामीण भाग या शहराशी जोडला गेला त्या ग्रामीण भागातल्या प्रचंड प्रमाणावरच्या पायाभूत सुविधासुद्धा अजितदादा दीर्घकाळ पालकमंत्री म्हणून राहिले, उपमुख्यमंत्री अर्थमंत्री म्हणून त्यांनी काम केलं. बऱ्याचशा पायाभूत सुविधा त्यांनी त्या कालावधीमध्ये केल्या. मेट्रोची सुरुवात करत असताना मला आठवतं की 2010मध्ये मी अर्थसंकल्प मांडताना पुणे मेट्रोच्यासाठी एक तरतूद करावी असं अर्थसंकल्पात मी सूचित करावं आणि तरतूद करण्याची त्यांनी सूचना केली होती. म्हणजे पुण्याच्या मेट्रोची सुरुवात 2010 सालापासून आम्ही त्या ठिकाणी केली होती. मला नम्रतापूर्वक त्या ठिकाणी सांगायचं आहे. नंतर जरूर देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्यांनी वेग दिला. दादांच्याही त्याचा सतत पाठपुरावा राहिला. भारत सरकारच्या माध्यमातून तेथेही त्या ठिकाणी सहकार्य झालं. पण आज शहरातील उड्डाणपूल असतील, डबल परत उड्डाणपूल करण्याचा धाडसी निर्णय असेल, असे अनेक काही बाबी या शहरामध्ये झालेला आपण त्या ठिकाणी पाहतो आहोत. आणि त्याच्यामुळे निवडणुकीच्या पूर्वार्धात जे वातावरण होतं पुण्यामध्ये असेल किंवा पिंपरी चिंचवडमध्ये असेल त्या वातावरणामध्ये पूर्णपणाचं बदल झाल्याचं पाहायला मिळतं आहे, माहितीसुद्धा मिळते आहे. ज्या पद्धतीने एखादी प्रचाराची मोहीम दादांनी राबवली आणि संबंध दोन्ही शहरांच्या मध्ये पिंजून काढत वार्ड प्रभागनिहाय सभा घेणं, जाहीर सभा घेणं, त्याचबरोबर ती रोड शो त्या ठिकाणी करणं, विविध घटकांशी संवाद करणं, अशी एक विलक्षण हातोटी या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने दादांनी त्या ठिकाणी केली. त्याच्यामुळे एक या शहरातलं वातावरण आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी निश्चितपणाने त्या ठिकाणी अनुकूल आहे. राज्यामध्ये सुद्धा मी राज्यभर फिरून आलेला आहे. त्यामुळे राज्यामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नगरपालिकेमध्ये ज्या पद्धतीने यश मिळालं तशाच पैकी यश राज्यामध्ये सुद्धा मिळेल हे मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे. यावेळच्या जाहीरनाम्यामध्ये जी घोषणा पुणे आणि पिंपरी चिंचवडसाठी दादांनी केली ती अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. मेट्रो आणि बस सेवाचा प्रवास हा मोफत केला जाईल असं जाहीरनाम्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने दादांनी त्या ठिकाणी सांगितलं. अनेकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले. कदाचित अनेकांना माहिती नसेल की हे एकतर बोललं जाईल याचा कदाचित अंदाज आला नसेल, पण बोललं गेल्याच्यानंतर अनेकांना असं वाटलं की राज्य सरकारचा याच्यात काय सहभाग आहे का.
तसं नाही. पुणे महापालिकेचं, पिंपरी चिंचवड महापालिकेचं स्वतःच्या उत्पन्नातून पुणेकरांना आणि पिंपरी चिंचवडकरांना ही मोफत सेवा हे उपलब्ध करून देण्याचं धोरण दादांनी त्या ठिकाणी घेतलं आहे. आपल्याला कल्पना आहे की लाडकी बहीण योजना राबवण्याचा निर्णय ज्यावेळेला झाला महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून, अर्थमंत्री म्हणून दादांनी घोषित केली, त्यावेळेला अनेकांनी विरोधकांनी सांगितलं की योजना जर काय राबवली गेली तर राज्य कर्जबाजारी होईल, पगार देण्यासाठी सुद्धा पैसे उरणार नाही. पण आज आपण पाहतो आहोत की जवळपास 40,000 कोटी रुपये दर वर्षाला लाडकी बहीण योजनेच्यासाठी त्या ठिकाणी दिले जात असताना राज्यातल्या पायाभूत सुविधांचा वेग आणि वेगवेगळ्या विभागांच्या योजना फार मोठ्या प्रमाणावरती राबवल्या जात आहेत. त्यामुळे जे अभिवचन आज आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये दिलं आहे, मी आपल्याला विश्वास देतो प्रदेशाध्यक्ष म्हणून की पुणेकरांनी, पिंपरी चिंचवडकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कौल दिल्याच्यानंतर पहिल्या होणाऱ्या बैठकीमध्येच हा निर्णय त्या ठिकाणी घेण्यासाठी कुठली अडचण येईल असं मला स्वतःला काय त्या ठिकाणी वाटत नाही. राजकारणामध्ये टीका टिप्पणी होत असते ज्याला निवडणुकीला आपण सामोरं जात असताना, परंतु एनडीएचे घटक म्हणून पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा आम्ही त्या ठिकाणी काम करत राहणार आहोत. आज आपल्याला या ठिकाणी बोलून संवाद करत असताना राज्यातील आज एकंदरीत परिस्थिती, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं महापालिकेच्या निवडणुकीमध्ये उद्याच्या कालावधीमध्ये निर्माण होऊ शकलेलं स्थान आणि पुणे पिंपरी चिंचवडची ही एकंदरीत राजकीय वस्तुस्थिती आपल्यासमोर मांडावी म्हणूनच आपल्याला या ठिकाणी बोलवलं. मला जे आपल्यासमोर संवादाच्या रूपाने बोलायचं होतं ते मी बोललेलं आहे. आपण मोकळेपणाने संवाद करावा अशी आपल्याला विनंती. मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की जी काही घोषणा झालेली आहे तर ती परस्पर राबवता येणार नाही. मेट्रो हा केंद्राच्या अखत्यारीचा विषय आणि दुसरीकडे चंद्रकांत पाटलांनी सांगितलं की ही योजना पूर्ण फसवी आहे. एक असं आहे की ज्यावेळेला आम्ही विरोधामध्ये लढतो त्यावेळेला चंद्रकांत पाटलांचं विधान ठीक आहे. मुख्यमंत्री महोदय म्हणाले ते बरोबर होते की मेट्रो ही भारत सरकारच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून झालेली त्या ठिकाणी आहे, पण शेवटी मेट्रोच्या मधून मिळणारं उत्पन्न हाच केंद्र सरकारचा त्याच्यातला भाग आहे. म्हणून मेट्रोनी प्रवास करणाऱ्या पुणेकरांना किंवा पिंपरी चिंचवडकरांचा जो प्रवासाचा खर्च होईल, तिकिटाचा वगैरे काय, तेवढा सगळा महापालिकेच्या माध्यमातून दिला गेल्यामुळे तिथे काय अडचण असावी असं मला स्वतःला काय वाटत नाही. या निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेले आहेत, तर एक चांगल्या प्रकारचा मेसेज सगळीकडे गेलेला आहे. आगामी काळात पण हा पुढे कंटिन्यू राहणार आहे. काय म्हणाले? नको प्रफुल्लभाई म्हणाले. मी नाही पाहिलेलं, पण एक असं आहे की नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही वेगवेगळे लढलो, परस्परांच्या विरोधामध्ये लढलो. पुणे महापालिका ज्या वेळेला भारतीय जनता पक्ष स्वतंत्र लढणार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतंत्र लढणार, त्यावेळेला मग प्रत्येकाला आपापले निवडणुकीच्यासाठी मित्रपक्ष जोडण्याचा अधिकार आपोआपच निर्माण झाला. स्वाभाविकच आदरणीय पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या दोन्ही शहरांच्यामध्ये एकत्रितपणाने आम्ही निवडणूक लढतो. हा निवडणुकीच्या पुरता केलेली ती युती आहे. दोन भाग आहेत, एक तर निवडणूक एकत्रितपणाने लढणं आणि आपण जे मला प्रश्न विचारताय ते निवडणुकीच्या नंतर दोन पक्षाचं विलिनीकरण. हा एक दोन वेगळे विषय आहेत. विलिनीकरण हा विषय खूप मोठा आहे. याचं कारण असं, मी आज ऑथेंटिक सांगतो आहे, 2014ला मी प्रदेशाध्यक्ष होतो. निवडणुकीचे निकाल लागत असतानाच आम्ही भारतीय जनता पक्षाला बाहेरून पाठिंबा दिला. भारतीय जनता पक्षाबरोबर सोबत जाण्याची चर्चा पक्षामध्ये वरिष्ठ पातळीवरती, अंतिम नेतृत्वाच्या पातळीवरती 2014ला झाली. 2016-17ला मी अध्यक्ष होतो. त्यावेळेला आम्ही जवळपास फक्त शपथविधी कधी घ्यायचा इथपर्यंत पोचलो होतो, परंतु काय कारणामुळे त्यावेळेला घडू शकलं नाही. 19ला आपण पाहिलं की सगळ्या बाजूनी चर्चा चालू होत्या. त्यावेळेला देवेंद्रजीची आणि दादांची शपथ तुम्ही सगळे पहाटे म्हणता, पण ती 8 वाजता झाली चांगल्या उन्हामध्ये. पण त्याच्यानंतर सुद्धा 22मध्ये एकनाथरावांनी निर्णय घेतल्यावर पुन्हा एकदा पक्षामध्ये चर्चा झाली, भारतीय जनता पक्षावर जावं. आदरणीय साहेबांनी 3 प्रमुख नेत्यांची समिती नेमली होती, परंतु ते काय झालं नाही. 2023मध्ये आम्ही एक सामूहिक निर्णय घेतला दादांच्या नेतृत्वाखाली. दादा, भुजबळ साहेब, प्रफुल्लभाई, सुनील तटकरे असतील, दिलीप वळसे पाटील असतील, हसन मुश्रीफ असतील, धनंजय मुंडे असतील, की आपण एनडीएच्या सोबत जावं. आणि आमच्यासोबत त्यावेळेला 43 आमदारांनी सहमती दाखवली. त्यामुळे आज
लोकसभेच्या निवडणुका सुद्धा आम्ही एनडीए म्हणून लढलो, विधानसभेच्या निवडणुका सुद्धा एनडीए म्हणून लढलो. 59 जागांपैकी 41 जागांवरती यश मिळालं आणि आम्ही एक निर्णय पक्षामध्ये घेतलेला आहे, ज्याचा उल्लेख देवेंद्रजींनी सुद्धा परवाच्या पुण्याच्या नंतर एका मुलाखतीमध्ये स्पष्ट केला की 29 पर्यंत आम्ही सत्तेमध्ये सुद्धा आहोत आणि 29ची निवडणूकसुद्धा आम्ही एकत्रितपणाने लढवणार आहोत. त्यामुळे ही भूमिका आज दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही ठामपणाने घेतलेली आहे. त्यामुळे विलिनीकरण हे सगळे मुद्दे असतील त्याच्यात त्या चर्चेच्या अधीन त्या ठिकाणी येतील. सातत्याने 2 गट राहिलेले, पण आज तुम्ही जे सांगताय आणि जो गट विरोध करत होता भाजपसोबत जायला, आज तोच तुमच्यासोबत येऊ इच्छितोय सध्या, म्हणजे तुम्ही बरोबर होता. बरोबर नाही, आता काळाच्या ओघामध्ये ते योग्य होतं हे सिद्ध झालंच, कारण राज्यातल्या 12 कोटी जनतेने स्ट्राईक रेट 72% ठेवून आम्हाला विजय केला. घड्याळाच्या चिन्हावरती 59 पैकी 41 निर्वाचित झाले. याचा अर्थ आम्ही घेतलेला निर्णय आमच्यापुरता केवळ सीमित बरोबरती नव्हता, तर राज्यातल्या जनतेला तो भावला, आवडला आणि दादांनी नेतृत्व परत पक्षाचं करावं, सरकारमध्ये करावं असं जनतेचा कौल त्या ठिकाणी आला. आता आपण जे म्हणताय ते खरं आहे की शेवटी आता हा निर्णय साहेबांच्या पक्षाने त्या ठिकाणी करायचा आहे आणि तो केल्याच्या नंतर मग आमची त्या बाबतीवरती चर्चा होईल. मुद्दा असा आहे, साहेबांच्याच पक्षातली जी लोक सुरुवातीला विरोध करत होती भाजपसोबत जायला विचारधारेचे मुद्दे, तीच आज तुमच्यासोबत येऊ इच्छितात. त्यांचा निर्णय त्यावेळेस चुकीचा होता, आता तो नाही. एक असं आहे की ते येऊ इच्छित आहेत का नाही सत्तेत याच्याबद्दल मी अनभिज्ञ आहे. एक माझ्या स्तरावरती या विषयावरती चर्चा अजून तरी आलेली नाही. एक भाग येईल त्यावेळेला आम्ही जे कोर ग्रुप म्हणून बसतो त्याच्यावर चर्चा होईल. आम्ही फक्त तारीख फायनल व्हायची ऐकतो, बाकी सगळं तुम्ही सांगितली तारीख तर मला बरं होईल. निवडणूक जाहीर झाल्यापासून पहिल्या दिवसांपासून भाजपकडून तुमच्यावर टीका सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पण भाजपवर तुमच्यावर टीका केली आहे. अजितदादा ते म्हणाले हवेत हे करायला कोणाच्या बापात होतं. 2 भाग आहेत की ज्या वेळेला निवडणूक पूर्वी आम्ही ज्यावेळेला बसलो होतो, मुख्यमंत्री होते, उपमुख्यमंत्री होते, मी होतो, प्रफुल्लभाई होते, स्वतंत्रपणाने निवडणूक लढवायची ठरवलं त्यावेळेला ती मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये लढली जावी. टोकाचे मनभेद होतील अशी वक्तव्य होऊ नयेत अशी चर्चा जरूर झाली होती. परंतु शेवटी निवडणुकीच्या प्रचाराचा वेग वाढला की स्वाभाविकपणाने टीका टिप्पणी होत असते. त्याच्यामध्ये काय फार मोठं भावगा वाटण्याचं काय कारण नाही, कारण राज्यात युती आणि आघाडी असं समीकरण 95 साली आल्यापासून त्या सरकारमधले घटक पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका परस्परांच्या विरोधामध्ये लढलेल्या होते. त्यामुळे इथे जे झालं असेल ते झालं. त्यानंतर माझी मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली, माझी दादांजवळ चर्चा झाली, मी बावनकुळे यांच्याजवळ बोललो, रवींद्र चव्हाणांच्याजवळ सुद्धा माझी चर्चा झाली. मला असं वाटतं आता गेल्या 7-8 दिवसात त्या पातळीवरचं काही टीका टिप्पणी होत नाही, पण बाकी विकासाच्या मुद्द्यावरती लढाई होतच असते. प्रचाराचा वेग आहे की भाजप कुठेतरी वायबल झाल्याचं दिसतंय, तो कुठेतरी घाबरल्याचं दिसतंय. नाही, शेवटी भारतीय जनता पक्ष हा सुद्धा देशांतील एक सर्वात मजबूत पक्ष आहे. राज्यात देवेंद्रच्या नेतृत्वाखाली देशामध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो आहे. आम्ही त्यांचे घटक पक्ष आहोत. एक बाब नक्की आहे, ज्याचा मी सुरुवातीला उल्लेख केला, अर्ज भरतानाची जी स्थिती होती त्यावेळेला जसं वाटत होतं त्या वातावरणात खूप बदल निर्व्यातपणाने झालेला पाहायला मिळतो आहे. मी सुद्धा वेगवेगळ्या घटकांशी ज्या वेळेला बोलत असतो त्यावेळेला पुन्हा पिंपरी चिंचवडमधील वातावरण पूर्णपणाने बदललेलं आहे. आता 2 दिवस राहिलेत, बघू. ज्या तुम्ही रवींद्र चव्हाणांसोबत चर्चा केली, काही अनमिल नको, पण त्या चव्हाणांनी स्टेटमेंट केली आता आम्हाला पश्चाताप होतोय. म्हणजे भाजपवर पहिल्यांदा एखाद्या मित्र पक्षाने ही वेळ आणली. कुठेतरी नेहमी राष्ट्रवादी बोललं जातं की राष्ट्रवादी न्यूसेस व्हॅल्यू नेहमी पॉलिटिकल न्यूसेस व्हॅल्यू ज्याला आपण म्हणतो. रवींद्र चव्हाण साहेब बोलले त्याच्यानंतर माझं त्यांची चर्चा झाली. हे रवींद्र चव्हाणांचं वाक्य जरूर आहे, पण ते आधी बोलले त्याच्यानंतर माझी त्यांची चर्चा झाली. नंतर ते बोलल्याचं माझ्या कुठेही ऐकिवात नाही. एक भाग आणि त्याचबरोबर ते आपण पाहिलं ते 14 ते 19 देवेंद्रजींचं उद्धवजींचं सरकार असताना सुद्धा प्रचंड टीका टिप्पणी झाली. आता नगरपालिकेच्या निवडणुकीला काय कमी टीका टिप्पणी झाली काय? शिवसेना आणि भारतीय जनता पक्षात ते होत राहतात. नगरपालिका नगर परिषदेमध्ये दोन्ही राष्ट्रवादीला पिछाड झाली, फटका बसला. म्हणूनही आता तुम्ही महापालिकेला युती केली का? पहिला एक प्रश्न. आणि दुसरा, महापालिकेचा निकाल जर दोन्ही राष्ट्रवादी बदल झाला किंवा त्यात काय बदल झाला तर जिल्हा परिषदला तुम्ही दोन्ही एकत्रित करणार.
एक सांगतो आपल्याला, नगरपालिकेच्या निवडणुकीत आमची पिछाड झाली नाही. 1100 नगरसेवक देऊन आले. 2 क्रमांकाला नगरसेवकांच्या संख्येत राष्ट्रवादी आहे. आपण कधी इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरती शोधा, 2 क्रमांकाला तुम्हाला घड्याळ दिसेल. नगराध्यक्षाला आम्ही 3 क्रमांकावरती आहोत, मी नाकारत नाही, पण 30 नगराध्यक्ष राष्ट्रवादीचे आहेत. आम्ही कमी नाही आहोत. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सांगतोय. आता या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये शेवटी निवडणुकीमध्ये निकाल कमी अधिक होत असतात, त्याच्यामुळे काय पुढची सगळी समीकरणं ठरत असतात अशातला काय भाग नाही. एकत्रित चांगले निकाल आले म्हणजे पुन्हा विलिनीकरण झालं असे मानण्याचं काही कारण नाही, किंवा निवडणुकीमध्ये अपयश आलं पण तुम्ही जे मागातपासून सारखं मला हॅमरिंग करताय ती जर मग काय भीतीच नव्हती किंवा वातावरण चांगलं होतं तर मग सगळ्याच पक्षांना हे करायची काय गरज होती? तुम्ही येताय का, तुम्ही येताय का, तुम्ही येताय का, आणि शेवटी 8 दिवस सगळं गोंधळ ठेवून दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित केलं, हे नक्की कळत नाही ना. मध्ये सामोरं जात असताना जे राजकीय कौशल्य दाखवावं लागतं तेवढं राजकीय कौशल्य अजित पवारांच्याकडे नक्की आहे. त्याच्यामुळेच पुण्याचा कारभारी पुणेकरांनी एकेकाळी बदलला. कलमाडी साहेब आज हयात नाहीत, त्यांच्या नेतृत्वाबद्दल आदर ठेवतो, कारण माझे त्यांचे खूप चांगले संबंध राहिले. पण ते अजितदादांचं कसब आहे. पुणे जिल्हा परिषद एक हाती केवळ अजितदादांनी आणली, यापूर्वी कधी ती मिळत नव्हती. पुणे महापालिका दादांच्या नेतृत्वाचं यश असं मला ठामपणे सांगा. लोकसभेला विधानसभेला तुतारी पक्षाची टीका करत होतात. आजच्या पातळीवरती तुमचे बरेचसे टीका आपण पाहिलेले आहे. पण आता त्यांना सोबत घेऊन शहरामध्ये कसं काय काँग्रेस आणि उभाटाला एकीकडे पाडून तुमच्याकडे आले, असा विश्वासघात नाही का माझा? एक असं आहे, देशात आणि राज्यामध्ये ज्या वेळेला आघाडी किंवा युतीची अपरिहार्यता आली, बघा 1989 साली देशामध्ये पहिल्यांदा केंद्र सरकार आघाडीचं युतीत झालं. विश्वनाथ प्रताप सिंग ज्यावेळेला पंतप्रधान झाले त्याला भारतीय जनता पक्षाने सुद्धा विश्वनाथ प्रताप सिंगांना पाठिंबा दिला होता, कम्युनिस्टांनी सुद्धा दिला होता. प्रचंड भिन्न टोकाची विचारसरणी असलेले राजकीय पक्ष सुद्धा ज्या वेळेला आघाडीच्या राजकारणाची अपरिहार्यता येते त्यावेळेला पाहायला मिळतं. मी आपल्याला मुद्दाम सांगतो, 99 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाला, स्वाभिमानाच्या विचारावरती झाला. त्या निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाने आदरणीय पवार साहेबांवरती अत्यंत गलिच्छ शब्दात जहरी टीका केली. पण निवडणुकीच्या निकालानंतर आम्ही एकत्रित आलो. तीच गोष्ट 14 सालामध्ये ज्याला भारतीय जनता पक्ष शिवसेना वेगळे लढले त्यावेळेला सुद्धा त्याच पैकी टीका झाली. सांगण्याचा मतितार्थ असा आहे की याच्यात मतदारांचा विश्वासघात हा मुद्दा येत नाही. आघाडीच्या राजकारणाची अपरिहार्यता येते त्यावेळेला परस्पर भिन्न विचारसरणीचे सुद्धा एकत्रित येऊन सरकार चालवतात. हे देशामध्ये आता कम्युनिस्टांनी कशाला काँग्रेसला पाठिंबा दिला असता? या कम्युनिस्ट पक्षाची निर्मिती मार्क्स आणि लेनिनवादावरती झाली आणि डाव्या विचारसरणीवरती झाली. सतत काँग्रेसला शत्रू मानणाऱ्या मार्ग काय, महाविकास आघाडीचं सरकार आम्ही 19ला केलं त्यावेळेला सोनियाजींनी शिवसेनेला पाठिंबा दिला, उद्धवजी मुख्यमंत्री झाले. हे दिस इज ऑब्वियस, कारण आता एक हाती दिवस संपले. भाजपपैकी त्यांना 100-125 जागा दिल्या आणि आता मागच्या काही दिवसातला प्रचार बघतात दादांनी केलेली कामगिरी पाहतात खरंच वाटतं की ते 100-125 पर्यंत जातील का आणि आपल्याला किती जागा? हे कसं आहे की एकदम आता 2 दिवसावरती आले मतदान, त्यावेळेला आकडेवारीचं भाकीत करणं योग्य राहणार नाही. पण एक स्पष्ट करतो, अधोरेखित करतो, सुरुवातीच्या कालावधीमधल्या परिस्थितीमध्ये खूप बदल झाला आहे. जे म्हटलं जात होतं त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी मिळवेल. भाजपला सत्तेपासून रोखाल का? बहुमतापासून किंवा पुण्यात तरी बघूया ना. आता काय 16 तारखेला आज तारीख आहे, 13, 3 दिवसाचा अवधी आहे, 72 आवर्स, फक्त 72 तास. कोण? सुप्रियाताई ज्येष्ठ आहे, संसदपटू आहे, त्याच्यामुळे त्यांचा पुण्यातला अनुभव माझ्याहीपेक्षा खूप अधिक आहे. त्यामुळे शेवटी त्या म्हणाल्या असतील ते योग्य आहे. काय पिंपरी नाही, मला अशाने असं कसं म्हणणार? मी म्हणालो ना, त्यांनी सुप्रियाताई काय म्हटल्या त्याच्यावरती मला मत विचारलं. त्या काय म्हटल्या त्याच्यावरती माझ्या पक्षासाठी अनुकूल म्हटले असतील तर मी स्वागतच करणार ना.
विलीनीकरणासंदर्भात तुम्ही आता जसं म्हटलं की शरद पवारांच्या पक्षाने त्या संदर्भातला निर्णय घ्यायचा आहे, तुमची तयारी आहे म्हणजे याचा अर्थ की विलीनीकरणासंदर्भात एक भाग नक्की आहे की शेवटी त्या विचाराच्या पास आल्यावर जरूर राज्य पातळीवरती आमच्याशी चर्चा त्या ठिकाणी होईल. पण विलीनीकरणासाठी उत्सुक आहे अशी एक माहिती समोर येते तुम्हाला. असं आहे, प्रत्येकजण आपापल्या परीने स्पेक्युलेशन करत असतो. मला अनुकूल किंवा प्रतिकूल असण्याचं कारणच काय? नाही, नाही, त्या एक गटात एक कोणा गटाकडून? पवार गटाकडनं नेहमी असं चित्र निर्माण केलं जातं की तटकरे आणि प्रफुल्लभाई अडथळा आहे याच्यामध्ये. असं त्यांच्यापैकी कोणी बोलण्याचं माझ्या ऐकिवात नाही. एक भाग. पण आम्ही ज्या वेळेला निर्णय घेतला सत्तेमध्ये जाण्याचा, त्यामध्ये दादांच्या बरोबरीने मी, भुजबळसाहेब, प्रफुल्लभाईंची महत्त्वपूर्ण भूमिका होतीच. हे कोणाला नाकारता येणार नाही, कारण दिल्लीतली चर्चा करण्यामध्ये आम्ही दोघे होतो, दादाही होते त्यावेळेला. त्यामुळे स्वाभाविक आहे या सगळ्या नव्या रस्त्यामध्ये माझा किंवा प्रफुल्लभाईंचा रोल दादांच्या इन्व्हॉल्वमेंटमध्ये तितकाच राहिला. एक हाती प्रचार करत असताना लोकसभा मी लढलो, मला लोकसभा लढायची नव्हती, पण पक्षाने आदेश दिला मी लोकसभा लढली पाहिजे, मी लढलो, यशस्वी झालो. त्याच्यानंतर विधानसभेमध्ये आपल्याला यश मिळालं. दोन मुद्दे याच्याशी येतात की शेवटी विलीनीकरणाच्या बाबतीमधला निर्णय झाल्याच्या नंतर एनडीएमधला सहभागाचा निर्णय हा पुन्हा वरिष्ठ पातळीवरती चर्चा करावं लागेल. त्याच्यामुळे कदाचित असेल तर त्याला गती येईल पुढच्या कालावधीमध्ये, मला माहीत नाही. त्यावेळेस तुमची महत्वाची भूमिका नाही, आताही तुमचीच महत्वाची भूमिका राहणार आहे उघड आहे. तुमच्या शुभेच्छाबद्दल आभारी आहे. एकाची सत्ता येणार नाही. एक बाब लक्षात घ्या की अनेक वेळेला निवडणूक पूर्व आपण वेगवेगळे लढत असतो, पण निवडणुकीच्या नंतर पोस्ट अलायन्स आणि प्री अलायन्स हे शब्दच का आले? हे शब्द त्याच्यासाठीच आले की त्याच्यानंतर ज्या पद्धतीने जे राजकीयदृष्ट्या शहराच्या विकासासाठी योग्य होईल तो निर्णय आम्ही नक्की करू त्यावेळेला. आज त्याच्याबद्दल प्रिडिक्शन करण्याचं आवश्यकता नाही ना. काँग्रेस आरोप करते, काँग्रेस काय आरोप करते याच्यावरती फार मी लक्ष देऊ इच्छित नाही, कारण काँग्रेस हा देशात, राज्यात, पुण्यात पूर्णपणाने शक्तीन झाले. पक्ष संपत नाही कधी, काँग्रेसचा विचारही संपणार नाही. काँग्रेसची जे पाठबळ होतं ते पाठबळ खूप कमी झाले. आता एकेकाळी काँग्रेसचं स्वतःच्या चिन्हावरती काँग्रेस बहुमतात पुणे शहरात यायची, आता उमेदवार मिळायला पाताच झाली. त्याच्यामुळे ज्या पक्षाचं नेतृत्व इतकं दिशाहीन आहे त्यांनी टीका करणं फक्त टीका करण्यासाठी, अस्तित्वासाठी टीका आहे. कुठेतरी आम्ही आहोत शहरात हे दाखवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका केली, मग ठळकपणाने बॅनर लाईन होते. याच्यापेक्षा काय फार त्याच्यात अर्थ असं मी मानत नाही. प्रशांत जगतापांचा निर्णय चुकला असं वाटतं? आता ते इतके मोठे नेते आहेत प्रशांत जगताप, कारण ते आता इतके बुद्धिजीवी आहेत, आयडिओलॉजिकल विचार करणारा एक मोठा नेता असल्यामुळे त्याबद्दल बाकी वक्तव्य करणं योग्य नाही ना. जागा कोणाच्या, आमच्या का कोणाच्या? तुमच्या. त्याच्यामुळे आमच्या जागा आमच्या अपेक्षेप्रमाणे जास्त येतीलच. आता BJPने आमच्या जागांच्या बाबतीमध्ये काय अंदाज केला होता मला माहीत नाही ना. त्यांनी काय अंदाज केला होता BJPच्या जागांच्या बाबतीत, आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीमध्ये, तो काय त्याची काय मला माहिती नाही. मी फक्त समन्वयाचं काम ज्यावेळेला जशी फ्लोअर मॅनेजमेंट असते ना, तसं यामध्ये ज्यावेळेला थोडंसं कटुता खूप निर्माण झाली त्याच्यातला मॅनेजमेंटमधला एक मी भाग होतो, बाकी काय. बाकी मी माझ्या पक्षाची भूमिका मांडण्यासाठी राज्यभर फिरलो, याही होत्या सोबत, रुपालीताई राज्यभर. एक मिनिट, कोण म्हणतं? उशिरा आला तुम्हाला. भाजपसोबत युती केलं होतं तेव्हा. जर तरचा मुद्दा का ना असेल, एक तर निकालाची वाट बघूया, एक नाहीतरी देशात आम्ही सत्तेवरती आहोत, राज्यामध्ये आम्ही सत्तेवरती आहोत. परस्परांच्या विरोधात नाही, ऐका ना, परस्परांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवतो ती वस्तुस्थिती खरी आहे, पण परस्परांच्या विरोधामध्ये लढताना एनडीए मजबूत करून पुढे वाटचाल करायची हाही निर्णय आम्ही आधी घेतलेला आहे. इथलं संख्याबळ परिस्थिती का होईल ते आपण बघू. आता तुम्ही जे सगळे आता सांगितलं भाकितं वर्तवलेली आहेत काँग्रेस किंवा काय,
आता विरोधकांची संख्या किती आहे याच्याबद्दलची ती 2 आकडीपर्यंत जाईल की नाही. जसं विधानसभेमध्ये 60 सालापासून आत्तापर्यंत एखादी काँग्रेस असताना किंवा इतर युती किंवा आघाडी असताना कधी जागा 160, 170, 75च्या पुढे गेला नाही. आता तर 238 आल्या. विरोधी पक्षनेता बनू शकत नाही. तशीच अवस्था कदाचित यावेळेला जे आता इतर जे पक्ष आहेत जे लढत आहेत ते जरूर प्रमुख पक्ष आहेत त्यांची तशी. मला एक आरोप केला होता मध्ये की ईव्हीएममध्ये 2000 मतं हॅक केले जातात. तुमच्याच पक्षाचे योगेश भरात की प्रीती पडते. योगेश काय बोलला मला माहीत नाही, पण EVM हॅक केलं जातं असं त्याने कुठेतरी सांगावं. हे मला माहीत नाही. म्हणजे मी योगेशच्या त्या ज्ञानाबद्दल अनभिज्ञ नाही. पुण्यात गुन्हेगार किंवा त्यांच्या कुटुंबियांना उमेदवारी दिली गेली होती. त्यावरून दादा टीका झाल्यानंतर दादांनी सांगितले की आमच्या मित्रपक्षांनी त्यांना उमेदवारी दिली. जो मित्रपक्ष होता त्यांनी पण साथ सोडली. तर नेमकी ही उमेदवारी दिली कोणी आणि तुम्ही याचं समर्थन करताय? एक बाब स्पष्ट वारंवार दादाने केली, ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यांनी स्पष्ट केली बाब की मित्रपक्षाला जागा त्या सोडल्या, मित्रपक्षाने उमेदवार दिले. जरूर त्या उमेदवारांचं चिन्ह घड्याळ आहे हे सुद्धा काही पुढे दादांनी नाकारलं नाही. पण आपण अनेक वेळेला बघतो की राज्यामध्ये काही ठिकाणी मित्रपक्षाची युती होत असताना प्रमुख राजकीय पक्षाचं चिन्ह घेतलं जात असतं, उमेदवार ते सुचवत असतात. असं राज्यात अनेक ठिकाणी विधानसभेला सुद्धा घडलेलं आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की दादाने खुलासा केला असल्यामुळे तो विषय आता संपला आहे. गुन्हेगार निवडून आले तर त्यांची जागा जेलमध्ये असेल असं मुख्यमंत्री म्हणाले. काय गुन्हेगार जर निवडून आले पुण्यात तर त्यांची जागा सभागृहात नाही तर जेलमध्ये असेल मुख्यमंत्री म्हणाले. तर तुमचे उमेदवार जे गुन्हेगार आहेत ते निवडून आले तर तुम्ही त्यांना जेलमध्ये पाठवणार का? एक असं आहे की ती कायद्याची प्रक्रिया आहे. शेवटी गुन्हेगारी व्यक्ती त्याच्या विरोधामध्ये ज्या कायद्याअंतर्गत न्यायालयामध्ये चालू असेल त्याप्रमाणे ते निर्णय त्या ठिकाणी होत असतो. मुख्यमंत्री त्यांच्याकडे गृह विभाग आहे, मुख्यमंत्र्यांचा तो अधिकार आहे त्या बाबतीमध्ये वक्तव्य करणं. त्या बाबतीमध्ये ते बोलले असतील. नैतिकदृष्ट्या गुन्हेगारांना किंवा त्यांच्या कुटुंबात तिकीट देणं राजकीय नैतिक इतपत योग्य आहे? एकदा दादानी या विषयावर खुलासा केल्यावर मला या विषयावरती अधिक बोलायचं. पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकेकाळी पालिकेचा होता. आता भाजप दावा करते की पश्चिम महाराष्ट्रातल्या ज्या 6 मंडळं आहेत त्यामध्ये भाजपच महापौर होणार. तुम्हाला काय एकंदर परिस्थिती वाटते? एक असं आहे की नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं पुणे शहरात, पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातल्या नागरी भागात एक खेड विधानसभा मतदारसंघाचा अपवाद सोडला तर बारामती, दौंड, सासवड, भोर प्रस्थापितांना बाजूला सारत राष्ट्रवादी काँग्रेस, अगदी शिरूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार नगराध्यक्ष म्हणून निवडून आले. तीच परिस्थिती शेजारच्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आहे. खरं आहे की भारतीय जनता पक्षाची ताकद गेल्या 15-20 वर्षामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा वाढलेली आहे. त्या नाकारण्याचं काही कारण नाही. बघूया जनता काय कौल देईल. ठीक आहे. आपल्या सर्वांचे आभार. आपण सर्वांनी सहभोजनाला थांबावे अशी आपल्याला विनंती. मग 16 तारखेला आपल्याला भेटायला यायला मला अधिक परत तुम्हाला सगळ्यांना एक पार्टी म्हणा जरी काय लागलं दुधा साखर पडल्यासारखा आनंद होईल. थँक्यू. सर्वांनी कृपया स्नेहभोजन घेऊनच मग जावं विनंती. आणि सगळ्यांना विनंती 4 वाजता याच ठिकाणी आदरणीय अधिकाऱ्यांची पत्रकार परिषद आहे. त्याही वेळेला आपण सर्वांनी उपस्थित आहात. इथंच आमच्या